त्याला पॅनल्टीचा सामना करावा लागेल। वेल तुम्ही घेतली ना तर बघा तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या। चला स्पीडअप करायचं आहे, कुठल्याही प्रकारचा वेल दौडू नका। हार्ड लक रमेश दादा पाटील। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय दोस्ती स्पोर्ट्स कांबिया संघाची। अमोल आणि निलेश हे सलामीवीर खेळपट्टीवर। यानंतर श्री गुरुदत्त चौटाईर व मानकोली आणि जरीमरी आलिमगर असा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल। तर आपण कुठेही जाऊ नका, स्टे ट्यून विथ अस। सर्वांचं हार्दिक स्वागत। सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू पॉवर प्लेच्या षटकामधील कट करायचं होतं, जागेवरून चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही, चेंडू जातोय निर्धाव। खूप चांगला चेंडू, अगदी फलंदाजाला ओळखून चेंडू टाकला होता गोलंदाज श्रीनाथ याने। पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर श्रीनाथ। षटकातील पुढील बॉल, चेंडूला ऑन साइडला भिरकावून दिलेला आहे, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय। 4 धावांसाठी चौकार, गुड शॉट, फंटास्टिक शॉट। अमोलच्या बॅट मधून चौकार येतोय, धावसंख्येचा शुभारंभ झालेला आहे। पुन्हा एकदा श्रीनाथ सज्ज होईल, वैयक्तिक खातं खोलतोय, संघाचे देखील खातं खोललेलं आहे। पुन्हा एकदा श्रीनाथ सज्ज होईल बॉलिंग मार्कवर, पहिलं P1चे षटक। पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केले चेंडूला, एक धाव पूर्ण करतोय। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघा, एका धावेचं रूपांतरण 2 मध्ये। याचं कारण म्हणजे पहिली धाव खूप जलद पूर्ण केली होती, फास्ट पूर्ण केली, आणि दुसरी धाव घेण्यासाठी फिल्डरवर दबाव निर्माण केला। 2 धावा पूर्ण, धावसंख्या वाढते, धावफलक 6। पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर श्रीनाथ। बॅकफुटला जात असताना फक्त हलक्याने ढकललेलं आहे चेंडूला, क्षेत्ररक्षक दक्ष आहे। 38 सर्कलमध्ये कव्हर पॉइंटला फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही अधिक नाही। धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 7 धावा। पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल श्रीनाथ। चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू येते कव्हरला, काय फिल्डिंग बघायला मिळते। 38 सर्कलमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल निलेशला, धावसंख्या पुढे जाणार स्कोर कार्डवर 8। बिनबाद 8 अशी सुरुवात। षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय श्रीनाथ। क्लीन बोल्ड, गेन अंदर और डंडा बाहर, एष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद। तर अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर 1/8। एक मी तर म्हणेन खराब सुरुवात आहे दोस्ती स्पोर्ट्स कांबिया संघाची। इथून आता उर्वरित 3 षटकांमध्ये एक चांगलं चॅलेंज उभारायचं असेल तर जास्तीत जास्त धावा कुठून काढाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी। जरीमरी आलिमगर संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। ॲडव्होकेट मनोज ठाकूर यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत। मनोज ठाकूर, तुमचं आणि तुमच्या परिवाराचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय दमन स्पर्धा 2024 मध्ये। तसेच स्पेशल RC पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघाला बेस्ट कॉम्प्लिमेंट्स चालल्यात। बालकुमचा हायवे दिवे गावाचा बुलंद आवाज भरत पाटील
ज्याने खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचं देखील मी खूप खूप हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घ्यायचा नाही मैदानाच्या आतमध्ये. केपी दुसऱ्या षटकासाठी सज्ज होते. बॅटची हलकीशी एज लागली होती आणि चेंडू गेला एस्टनच्या मागे. अवधी होता बॅटरकडे एक धाव पूर्ण करण्याचा. निलेश एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 9 एका गड्याच्या मोबदल्यात. प्रशांत आता स्ट्राईकला असेल, क्रमांक 3 वर खेळण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. फक्त हलक्याने टॅप केलेला आहे चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉईंटकडे. क्षेत्ररक्षक दक्ष होता तिथे. चेंडूला उचलणार, फेकणार वेल होती फलंदाजाकडे सिंगल धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या वाढते धावफलकात 10. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. स्विंग अँड मिस. ब्युटिफुल बॉल. काय चेंडू टाकला होता. वाईड यॉर्कर. बघा केपी याच्याकडे व्हरायटी आहे, व्हेरिएशन आहे. चांगल्या पद्धतीचे चेंडू त्याचे बघायला मिळतात. चेंडूंमध्ये बदल करण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. अगदी व्यंकटेश प्रसाद सारखी गोलंदाजी करतोय. हो अगदी बरोबर, चांगला उल्लेख केला. पण भारतासाठी व्यंकटेश प्रसादने खूप चांगली कामगिरी केली होती. एक काल गाजवला होता. अलॉंग दी कार्पेट चेंडू येते लॉंग ऑन सीमारेषेवर. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाणार स्कोरबोर्डवर 11. काल नितीश रेड्डीने कमाल केली. अवघ्या 21 वर्षाचा हा खेळाडू भारताचा मेलबोर्न येथे 114 धावांची खेळी सादर केली. कमाल आणि धमाल हा खेळाडू आहे. चेंडूला आडव्या बॅटनं ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक दक्ष मिड विकेटला. फक्त एकच धाव मिळेल. कमालाची फिल्डिंग बघायला मिळते. कमाल आणि धमाल स्फूर्ती मिळते संघामध्ये बघायला. आलिमगड संघामध्ये एक नवीन ऊर्जा बघायला मिळते. धावसंख्या वाढते धावफलकात 12. कैलास पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडू लॉफ्ट केलेला आहे. आसमानी टोला पण सेफ लँड झाला चेंडू. बराच काल आकाशामध्ये होता चेंडू. मिडॉनला चेंडू जाऊन तिथे सुरक्षित स्थानी पडला होता. 2 धावा घेण्याची संधी होती बॅटरकडे. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर 14. एका गड्याच्या मोबदल्यात बाद झालेला फलंदाज अमोल, ज्याने आपल्या संघासाठी 7 धावांचं योगदान दिलं. 1 चौकाराचा समावेश. निलेशने आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केलेला आहे. तो वैयक्तिक 5 धावांवर खेळतोय. तर प्रशांतने 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. तो वैयक्तिक 2 धावांवर खेळतोय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. गडी बाद झाला 1. श्रीनाथने खूप चांगली गोलंदाजी केली होती. केपीने दुसरं षटक टाकलं. काय गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल त्याचे षटक राहिले. त्याने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. अतिशय भेदक मारा त्याचा. तिसऱ्या षटकासाठी खगेश सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. सामोरं जाईल बॅटर प्रशांत. स्विंग अँड मिस. ब्युटिफुल बॉल. काय चेंडू टाकला होता. लेग कटर. बघा काय गोलंदाजी बघायला मिळते खगेशची. पहिलाच चेंडू निर्धाव. खगेश देखील एक संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. पण प्रशांत देखील एक दमदार खेळाडू आहे. अजून एक चेंडू निर्धाव. क्या बात आहे. लगातारचा हा दुसरा चेंडू डॉट बॉल. फंटास्टिक बॉलिंग. ब्युटिफुल बॉल. बघा खेळपट्टी अशी आहे ना, एकदा गोलंदाजाला सूर मिळाला ना का मग तो खूपच गोलंदाजी चांगली करतोय. आपण पाहिलं कित्येक सामन्यामध्ये. शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्यात त्याने डिफेन्स केलेला आहे. बचावात्मक पद्धतीने हा फटका खेळलेला आहे. ऑफ साईडला 38 सर्कलमध्ये चेंडूला उचलला गेला. कव्हर पॉईंटला फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या पुढे जाताना स्कोरबोर्डवर 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. पुन्हा एकदा तयार होतोय खगेश बॉलिंग मार्कवर. छोटासा रनवे. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामोरं जाईल बॅटर निलेश. निलेश एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. कांबे संघाचा क्षेत्ररक्षक दक्ष झेलाचा स्वागत करतोय.
वेलकम केलं आणि अशा प्रकारे निलेशला मैदान सोडावे लागेल. वेल जज कॅच, वन मोर विकेट डाऊन, सेकंड विकेट इज गॉन. दोस्ती कांबे धावा धावपलकर स्थिर. 15ला 2 खेळाडू बाद झालेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय प्रमोद. काय गोलंदाजी करतोय तिसऱ्या षटकामध्ये खगेश. अफलातून गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र फ्रीडम दिलं जात नाही. मोठा फटका खेळण्यासाठी वंचित ठेवलेला आहे मोठ्या फटक्यांपासून. बघा एक चौकार वगळला तर पूर्णपणे कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते झरमरी माता आलिमगड या संघाची. धावसंख्या स्थिर आहे 15. खगेश पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. बॅकफुटला जात असताना पंच करायचं होतं पण प्रॉपर बॅटवर चेंडू घेता आला नव्हता. एक धाव मिळेल. पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये अजित बघायला मिळतोय फिल्डिंग करताना. फक्त आणि फक्त एकच धावपलकर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या आता वाढते 16. एक धावेसाठी खूप संघर्ष करावा लागतो. याचं कारण म्हणजे ड्यू मैदानाच्या आतमध्ये दव पडलेला आहे. खेळपट्टी थोडीशी ओलसर असल्यामुळे चेंडू बॅटवर ज्याप्रमाणे यायला हवा तसा येत नाही. झेल सुटला. हो कॅच ड्रॉप. संधी होती तिथे, मिस्टेक झाली. 2 धावा पूर्ण करते बॅटर. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 18. नामी संधी चालून आली होती गडी बाद करण्याची. 18 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्त. या षटकामध्ये खगेशने धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4. एक गडी बाद केला. अंतिम षटक योगेश बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. श्री गुरुदत्त चौथा हिरवा मानकोली आणि जरीमरी आलिमगड चला या नाणेफेक करण्यासाठी. योगेश तयार होतोय बॉलिंग मार्कवर. अंतिम षटक स्लॉग ओव्हर. डेथ ओव्हरमध्ये आता जास्तीत जास्त धावा जोडाव्या लागतील. चांगल्या सुस्थितीमध्ये धावसंख्येला घेऊन जायचं असेल तर दोस्ती कांबे या संघाला. या उलट पाहतोय सध्या जबरदस्त कामगिरी बघायला मिळते जरीमरी आलिमगड संघाची. स्विंग अँड मिस, फंटास्टिक बॉल. काय गोलंदाज. मात्र 4ही गोलंदाजांची प्रशंसा करावी लागेल. सुरुवातीला श्रीनाथ, त्यानंतर केपी, खगेश आणि आता योगेश. जबरदस्त गोलंदाजी करताना या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा योगेश सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1 धाव जोडली जाईल धावपलकावर. 1 धाव उत्तम आणि सदृढ आरोग्यासाठी दीर्घायुष्याची गुरु किल्ली 40+ क्रिकेट. स्वस्त राहा, मस्त राहा, हिट राहा, फिट राहा. चेंडूला फोर्स केलेला आहे. वाईड अप लॉंग ऑन सीमारेश्वर चेंडू येते. 1 पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, जीवाच्या आकांताने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, असफळ. आणि फलंदाज बाद होते दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये. प्रशांत सध्या मेलबोर्न येथे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये 4था कसोटी सामना सुरू आहे. बघा ब्रेकिंग न्यूज आतापर्यंतची 91वर 6 फलंदाज बाद झालेले आहेत दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचे. वीस धावा धावपलकावर. काय गोलंदाजी बघायला मिळते. न्यू बॅटर महेश. 240 धावांचा लीड ऑस्ट्रेलियाकडे आहे. आघाडी आहे त्यांच्याकडे. फुलटॉस चेंडू डाव्या इष्टीवरचा. जैसी गेंद वैसी नसीहत. ये लगा छक्का. 6 धावा. या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या झपाट्याने पुढे जाणार. धावपलकावर 26 धावा. 26. तीन बाद 26 अशी धावसंख्या.
मानकोली आणि आलिमगर चला या नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठाजवळ. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 26. प्रमोदने हा षटकार लगावला. प्रमोद एक अष्टपैलू खेळाडू आहे दोस्ती स्पोर्ट्स कांबे या संघाचा. दोन्ही संघांचा आपण जर विचार केला दमन स्पर्धा 2024वर नजर टाकली तर दोन्ही संघांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. पण दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा सामना जो जिंकेल त्याचा प्रवास इथे कायम राहील आणि जो संघ पराभूत होईल त्याचा दमन स्पर्धा 2024चा प्रवास हा संपणार एवढं निश्चित. त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. विजय मिळवायचा असेल तर डाव्या एष्टीवरचा पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. चेंडू झाला लॉंग लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण करतोय बॅटर प्रमोद. प्रमोद मात्र चांगला खेळ सादर करतोय. या महत्त्वाच्या सामन्यामध्ये धावांची आवश्यकता आहे दोस्ती कांबे या संघाला आणि चांगल्या धावा जोडतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या वाढते धावपलकार 28. 2 चेंडू शिल्लक आहेत अजून. पहिल्या डावामधील फिल्डिंगमध्ये बदल केला जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट योगेश. चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकला होता. फक्त हलक्या त्याने चेंडूला सॉफ्ट हँड ड्राईव्ह केलेलं आहे. मिडॉनला चेंडू येतोय. पुन्हा एकदा प्रमोद 2 धावा पूर्ण करतोय. चांगली रणनीती बघायला मिळते प्रमोदची. ठाऊक आहे की क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट कसं करायचं आहे प्रमोदकडून शिकण्यासारखं आहे. वैयक्तिक 12 धावांवर तो खेळतोय. सांघिक धावा धावपलकावर 30. पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर योगेश. टॉस करण्यासाठी या आलिमगर वर्सेस मानकोली असा यानंतर सामना होईल. चेंडूला फ्लिक केलेला आहे. मनगटी भटका. क्षेत्ररक्षक दक्ष एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेताना फलंदाज होईल धावबाद. अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस धावा जोडलेल्या आहेत. धावपलकावर 31 आणि 32 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे हा सामना जिंकण्यासाठी. जरी मरी माता आलिमगर संघाला. चला टॉस करण्यासाठी ताबडतोब या. चला या दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देताना आमचे मास्टर 40+ सर्व पदाधिकारी. छापा असा कॉल काटा आलेला आहे. नाणेफेक संपन्न झाली. नाणेफेक जिंकलेली आहे आलिमगर संघ कर्णधार आणि संजय. फक्त निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण स्वीकारल्याने फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. मानकोली या संघाला मी आपणास घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. सर्व संघांसाठी सूचना. प्रत्येक संघाला फलंदाजीमध्ये आणि गोलंदाजीमध्ये एक रिव्ह्यू भेटणार आहे. तर त्यांनी तो एकदा कधीही वापरवायचा आहे. एकदा वापरल्यानंतर जर तो रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला तर पुन्हा तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही याची सर्व संघांनी नोंद घ्यावी.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. आलिमगड टीम 32 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये जाताना श्रीनाथ आणि त्याला साथ देण्यासाठी जय हिंद. बरोबर 8च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. सकाळचं सत्र आहे. मी तर म्हणेन एक समाधानकारक धावसंख्या धावपलकावर जोडली गेलेली आहे. Master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus असा करून याचे. हरेश पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू उडवलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक झेपावते निलेश. चेंडूला उचलला गेला. फेक केली गेली. वेल होती श्रीनाथ याच्याकडे. स्ट्राईक रोटेट करण्याची. सिंगलने अकाउंट ओपन करतोय. वैयक्तिक खातं खोलतोय. धावसंख्येचा श्री गणेश केलेला आहे. पुन्हा एकदा हरेश सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर स्ट्रेट फटका खेळलेला आहे. चेंडू येतो मिड ऑफला. चेंडू दोन्ही हातांच्या मधून दोन्ही पायांच्या मधून निघून गेला होता. पण जय हिंद फक्त एकच धाव पूर्ण करतोय. खातं खोलतोय वैयक्तिक. धावसंख्या धावपलक 2. पुन्हा एकदा हरेश सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. फ्लिकचा फटका. चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष एक पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असफल. दोघांमध्ये मिस्टेक. फलंदाज धावचित बाद. तर अशा प्रकारे पहिला गडी धावबाद स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. श्रीनाथ सांघिक 3 धावांवर पहिला गडी हा धावचित स्वरूपामध्ये बाद झाला. पहिला धक्का जरीमरी आलिमगड संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय दिनेश. पहिला सामना काय रंगतदार अवस्थेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळाला. आलिमगड वर्सेस राहनाल. चित्त थरारक सामना. अखेरकार तो सामना जिंकला जरीमरी आलिमगड या संघाने. चेंडूला पुल केलेला आहे. कंट्रोल पुलचा फटका. धावबादची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली होती. चेंडू गॅदर करता आला नव्हते ते गोलंदाजाला. अन्यथा फलंदाज बचावला असंच म्हणावं लागेल. आता सुदैव फलंदाजाचं एक रिस्की सिंगल पूर्ण केली. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 4 धावा. वेलकम धनंजय अण्णा गवळी, अध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी दमन नगरीमध्ये आम्ही आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. वेलकम. चार धावा. चेंडूला हलक्या हाताने टॅप केलेला. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धोका निर्माण झाला होता तिथे, पण 2 धावा सुरक्षित पूर्ण करतोय बॅटर दिनेश. धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर बोर्डवर धावा आहेत 6. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर.
भरोडी संघ आपण संपर्क साधा. भरोडी संघ, मिहीर स्पोर्ट्स भरोडी. यानंतर आपण सज्ज राहायचं आहे. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकावर. चेंडू मात्र अधिक उजव्या एष्टीच्या बाहेर वळला आणि वळण घेणारा चेंडू होता. एक अतिरिक्त धावपलकावर जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार. 7 या अंकावर जाऊन धावसंख्या पोहोचलेली आहे. 8 धावा आहेत. पुल केलेल्या आहे चेंडूला. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. एक धाव पूर्ण करताना जैन. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल जैनला, एकापेक्षा काही अधिक नाही. चेंडू मात्र पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला पाठवला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोकादायक प्रयत्न केलेला आणि त्यामध्ये फलंदाज फसला गेला. धावचित बाद होते जय हिंद. दुसरा फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये बाद होते. जरीमरी अलीमगरे संघाचा धावा धावपलकावर. 9 धावांवर 2 गडी बाद झालेले आहेत. खगेश न्यू बॅटर. असं वाटतं हा सामना देखील प्रेक्षकांना एक रोमांचक बघायला मिळेल. ज्याप्रमाणे गोलंदाजी होत आहे, प्रमोद खूप चांगली गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू वाईट आला, त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आली आणि तिसऱ्या चेंडूवर फलंदाज 1 धाव पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये धावचित बाद झाला. खगेश न्यू बॅटर. निर्धाव चेंडू. काय चेंडू टाकला होता, फलंदाजाला पूर्णपणे चकवा दिला होता तिथे बॅटरला. फलंदाजाची एकाग्रता भंग केली तिथे गोलंदाजाने. पुन्हा एकदा वन्स अगेन काय चेंडू टाकतोय प्रमोद. जबरदस्त गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये बघायला मिळते. अजून एक चेंडू जातो निर्धाव. पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे फलंदाज दिनेशला. कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही. अचूक टप्प्याची गोलंदाजी. स्टेप आउट खेळलेला आहे. चेंडू येते डीप एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही अधिक नाही. या सिंगलने धावसंख्या पुढे जाताना 10. 22 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू आणि 22 धावा. रोमांचकारी सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. दोन्ही संघांना समान संधी सामना जिंकण्याची. बाद फेरीचे सामने पाहतोय. या स्पर्धेचा ग्रँड फिनाले डे, अंतिम दिवस, सुपर संडे. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालेला नाही. शरीराचा वेध घेणारा चेंडू. धावबादची संधी निर्माण झाली होती. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलका 11. विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. उर्वरित 2 षटकांमध्ये 12 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय अमोल. अमोलने फलंदाजी करताना आपल्या संघासाठी 7 धावांचं योगदान दिलं. आता त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर.
यानंतर श्री गुरुदत्त चौटाईरवा मानकोली आणि जरीमरी क्रिकेट संघ आलिमगर असा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला खगेश जो शून्यावर खेळतोय, खातं गोलायचं त्याला बाकी आहे. 12 चेंडू विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. खूप रंगतदार हा सामना. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. डाऊन द लेग स्टंप. डाव्या इष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव जोडली जाईल धावपलकावर. धावसंख्या वाढते 12. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 10च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. चांगला फटका. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होते सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ह्या चौकाराच्या मदतीने आता मात्र धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना 16. खगेशला तुम्ही जास्त वेळ खेळपट्टीवर शांत ठेवू शकत नाही. त्याचा जो स्वाभाविक खेळ आहे तो मात्र सादर करताना जबरदस्त विस्फोटक फलंदाज आहे जरीमरी आलिमगर या संघाचा. चौकार आला त्याच्या बॅटमधून. चौकारनिशी खातं गोलतोय. धावसंख्या धावपलकावर 16. 16 धावा अजून बनवाव्या लागतील विजय मिळवण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 11. 11 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार सामना. खगेश्वर मोठी जबाबदारी आहे सामन्याची. पुन्हा एकदा सज्ज होते अमोल बॉलिंग मार्कवर. तर अजून एक गडी बाद होतोय. खगेश बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दशरथ. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 10. धावा बनवाव्या लागतील 16. सामन्यामध्ये रंगत कायम आहे. पण इथून कांबे संघाला सामना जर जिंकायचा असेल तर दबाव निर्माण करावा लागेल. विकेट घ्यावे लागतील. या उलट पाहतोय 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आलिमगर संघाला सामना जिंकण्यासाठी. चांगला संघर्ष बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. मातीची विकेट आहे बघा. फलंदाजी करणे इतकं सोपं काम नाही. तुम्हाला क्लास क्रिकेट खेळावं लागेल. बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेट सादर करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये प्रोफेशनल क्रिकेट खेळावं लागेल. अमोल पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर. चेंडूला हुक केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष होता. सुरक्षित हातांची झोळी नव्हती. नजराटी दुर्घटना घटी आणि चेंडू 1 बॉन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. संधी निर्माण झाली होती. झेल पण सुटला. 4 धावा देखील दिल्या. हा चौकार सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कारण झेल कोणाचा होता? दशरथचा. 4 धावा. निश्चित धावसंख्या वाढते धावपलकावर 20. फक्त आणि फक्त आता विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 9 चेंडू शिल्लक. चेंडूला बॅकफुटवर जाऊन कट केलेल्या. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब थ्रो आला. 2 धावा कंप्लीट. दशरथ खूप चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्या वाढते धावपलकावर 22. 10 धावांची आवश्यकता. अतुल खापरे आणि स्वप्नील खापरे यांनी दोस्ती स्पोर्ट्स कांबे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. दमन स्पर्धा 2024 साठी त्याने बेस्ट कॉम्प्लिमेंट दिल्या आहेत.
विशेषतः आमच्या कॉमेंट्री पॅनलला त्याने खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. अतुल खापरे आणि स्वप्नील खापरे. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. खूप चांगला चेंडू टाकला होता अमोल याने. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. धावपलकर स्थिर 22. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता. हा सामना देखील एक रोमांचक स्थितीमध्ये. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता. बॅकफुटला जात असताना चेंडूला कट केलंय. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण. अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावपलकर 24 आणि अंतिम षटक शिल्लक या सामन्यामधील. 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 8 धावा ह्या पूर्ण कराव्या लागतील. मागच्या सामन्यामध्ये देखील हीच इक्वेशन होती. 6 चेंडू 8 धावा. काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. विशेष म्हणजे बघा 9 खेळाडूंसह मैदानाच्या आतमध्ये टीम दोस्ती स्पोर्ट्स कांबे ही बघायला मिळते. अंतिम षटकासाठी निलेश. धावांची आवश्यकता. निलेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामोरं जाईल बॅटर योगेश. 4 गडी बाद झालेले आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. पुल क्षेत्ररक्षक दक्ष आहे. झेल सोडला. गचाल क्षेत्ररक्षण. झेल सोडलाय की सामना सोडलाय काल वेलच सांगेल. येणारी कॅच ड्रॉप संधी होती तिथे गडी बाद करण्याची. 2 धावा पूर्ण केल्या योगेश याने. धावसंख्या वाढते धावपलकर 28. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. धावसंख्येमध्ये बदल. 4 चेंडू 4 धावा बनवाव्या लागतील इथून. संधी होती ती दवडली. प्रवीणने झेल सोडला. चुकी झाली. चुकीला माफी नाही क्रिकेट खेळामध्ये. एक धाव ही खूप महत्त्वाची असते क्रिकेट खेळामध्ये. चेंडूला स्विंग केलेला आहे. आउट ऑफ द पार्क.
विजयी षटकार योगेशच्या बॅटमधून याचबरोबर हा सामना जिंकलेला आहे. जरी मरी माता आलिमघर या संघाने मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक दोस्ती स्पोर्ट्स कांबे.